नमस्कार. गृहिणींसाठी महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. स्त्रियांच्या आरोग्यासाठी द्राक्ष खाणे खूपच फायदेशीर आहे, कारण यामध्ये लोह, कॅल्शियम असे रक्तवाढीसाठी उपयुक्त असणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात. द्राक्ष खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते, तसेच द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. नंबर 2. मेंदूच्या विकासासाठी पोटॅशियमची गरज असते, म्हणून वाढत्या वयातील मुलांना केळी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पौष्टिक सकस आहार म्हणून लहान मुलांना रोज एक केळे खाण्यास द्यावे. केळी खाल्ल्याने मुलांना सर्दी आणि कफाचा त्रास होऊ नये, यासाठी मुलांना केळी ही दुपारच्या वेळेसच खाण्यास द्यावी. नंबर 3. रात्री जेवण कमी करावे आणि फळं खावीत. सोबतच योग्य वेळी जेवणाची सवय लावाल तर लठ्ठपणा कमी करण्यास मदत होईल. नंबर 4. पपईच्या पानांचा रस शरीरातील प्लेटलेट्स संख्या वेगाने वाढवण्यास मदत करतात. नंबर 5. मक्याची भाकरी किंवा इतर पदार्थ सेवन करा. हे त्वचा, केस, हृदय आणि मेंदू पचनशक्तीसाठी चांगले आहे. थायरॉईड ग्रंथीचे कार्य देखील सुधारते आणि इम्युनिटी चांगली राहते. नंबर 6. फणस खाल्ल्याने भूक लागत नाही, म्हणून याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. जर सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवळ्या पानांनी शेकवावे, यामुळे सांध्यांवरची सूज कमी होते. नंबर 7. पावसाळा सुरू झाल्याने सर्दीचे प्रमाण देखील वाढलेले आहे. कांद्याच्या रसामध्ये 1 चमचा मध मिक्स करून दिवसातून 2 ते 3 वेळा चाटल्याने सर्दी दूर होते. नंबर 8. शेंगदाण्याचे नियमित सेवन गर्भवती स्त्रियांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात. नंबर 9. तीळ आणि गूळ एकत्र खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, तसेच तुम्ही तिळगुळाचे लाडू देखील खाऊ शकता. नंबर 10. कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्यास वस्तू छान चकचकीत दिसते. नंबर 11. वर्षभरासाठी हळद टिकून ठेवण्यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे किंवा लवंग टाकाव्यात, त्यामुळे हळद वर्षभर छान तशीच राहते. नंबर 12. लोखंडाचे कोणतेही भांडे किंवा लोखंडी सुरीवर गंज आला असेल तर त्यावर कांदा चिरून कांद्याच्या फोडी घासाव्यात, लगेच गंज निघून जातो. नंबर 13. कोणत्याही भाजीला तडका देताना तेलात आधी हळद टाकावी, नंतर भाज्या टाकल्यावर तेलात शिंतोडे उडत नाही. नंबर 14. दररोज लिपस्टिक लावल्याने खूप केमिकल आपल्या पोटात जाते, म्हणून गरजेपुरते लिपस्टिकचा वापर करावा. नंबर 15. आठवड्यातून 2 वेळेस मोसंबीचा ज्यूस पिल्याने आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते. नंबर 16. बेसनाचे लाडू बनवताना त्यामध्ये थोडेसे मूग डाळीचे पीठ टाकल्याने लाडू अजून चविष्ट बनतात. नंबर 17. पीठ चाळताना पिठामध्ये जास्तीचा कोंडा काढू नये. कोंडा आपले पोट साफ करण्यास मदत करते. नंबर 18. मसाले भात बनवताना त्यामध्ये दही घातल्यास मसाले भात छान मोकळा होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो. नंबर 19. बेसन किंवा पाटवडी बनवताना गुठळ्या होत असेल तर एका वाटीमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून फोडणीमध्ये घालावी, यामुळे बेसनमध्ये गुठळ्या पडत नाहीत. नंबर 20. वरण बनवताना त्यामध्ये थोडेसे आमसूल किंवा चिंच घातल्याने वरण छान लागते. नंबर 21. अळूवडी खाताना घसा खवखवू नये म्हणून अळूची पाने घेताना बाजारातून नेहमी गर्द रंगाची देठ असलेली पाने घ्यावीत, या पानांमुळे घसा खवखवत नाही. नंबर 22. कोणतीही फळे म्हणजे चिकू, सफरचंद, बोर, पेरू खाताना त्याची साल न काढता खावी. सालीसकट खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते आणि विटॅमिन्स देखील मिळतात. नंबर 23. फरशीवर जर चुकून हातातून अंडे फुटून पडले असेल तर त्यावर थोडेसे पीठ टाका, त्यामुळे फरशीचा वास देखील निघून जाईल आणि अंडे देखील सहज उचलता येते. नंबर 24. दररोज सकाळी आंघोळ करूनच स्वयंपाकाला लागावे. आंघोळ न करता स्वयंपाक कधीही करू नये. नंबर 25. टोमॅटोची भाजी कधीही लोखंडाच्या कढईत बनवू नये. चपाती बनवण्यासाठी नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमचा तवा अजिबात वापरू नये, त्यामुळे आपल्या शरीरात हे धातू थोड्या थोड्या प्रमाणात जातात, म्हणून चपातीसाठी नेहमी लोखंडाच्या तव्याचा वापर करावा. नंबर 26. काही वेळा पावसाळ्यांमध्ये गहू वातळ होतात. दळायला दिले की पीठ बारीक दळले जात नाही. अशा वेळेस उन्हाळ्यांमध्ये गहू चांगले कडक उन्हात वाळून एका पिशवीत भरून ठेवा, पण पावसाळ्यामध्ये ते जमिनीवर न ठेवता एखाद्या कोठीमध्ये ठेवा, यामुळे गहू वातळ होणार नाहीत. नंबर 27. दूध गरम करण्यासाठी स्पेशल पातेलेच ठेवावे, नाहीतर कधी त्या पातेल्यात भाजी बनवली तर परत त्यात दूध ठेवले तर ते फाटते.
त्यासाठी दुधाचे पातेले वेगळेच ठेवावे. नंबर 28. वज्रासन केल्यामुळे खालच्या ओटीपोटात रक्त परिसंचरण वाढवते, पचन सुधारते, पोटातील गॅस वेदनापासून मुक्ती मिळते, पाय आणि मांडीच्या नसा मजबूत बनवते, म्हणून सकाळी उठल्यावर वज्रासन करावे. नंबर 29. गाईच्या तुपामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे लेवल योग्य प्रमाणात राहते. नंबर 30. चेहऱ्यावर मोसंबीचा रस चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग, पिंपल्स दूर होण्यास मदत होते. तसेच मोसंबीच्या रसाने रक्त शुद्ध होते, परिणामी त्वचेची पोत सुधारते, त्वचा उजळ होते. ही माहिती कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.